की मन म्हणतंय पुन्हा एकदा विश्वास टाक, मन म्हणतंय पुन्हा एकदा आपला विश्वास टाक, कारण आपला उमेदवार आहे सगळ्यात हमखास. खऱ्या अर्थानं काकांनी केलेलं गेल्या 10 वर्षाचं जर विकास काम बघितलं तर या ठिकाणी त्यांच्यासाठी एवढंच बोलावंसं वाटतंय की पुन्हा एकदा यांच्यावरच विश्वास टाका, पुन्हा एकदा यांच्यावरच विश्वास टाका, कारण आपले उमेदवार आहेत माननीय संजय काका. त्यांनी उभ्या आयुष्यात विकासाचं काम केलं नाही, खुशाल घरात बसून राहिला तो विशाल. त्यांची कवच विजवली आहे उमेदवारांनी मशाल. खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, या ठिकाणी काम करत असताना एखाद्या तळागाळापर्यंत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर खऱ्या अर्थानं चांगली मुभा द्यायची असेल तर चांगल्या पद्धतीनं त्याच्या पाठीशी प्रत्येक एक कार्यकर्त्यानं उभं राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला या मंचावर बोलायची संधी मिळाली, हीच खूप मोठी किमया ही महायुतीची आहे. खऱ्या अर्थानं महायुतीचं हे नातं जपत महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी काम केलं, अहोरात्र राबून 18 तास ते काम करताय. केंद्रामध्ये जर बघितलं तर ज्या पद्धतीनं आपल्या पंतप्रधान महोदयांनी विकासाची मांडी आली या देशामध्ये आणली, खऱ्या अर्थानं या ठिकाणी बघितलं तर महिलांसाठी सर्वोत्तम जे काही निर्णय घ्यायचे होते ते सर्व चांगल्या पद्धतीनं या 10 वर्षामध्ये आपण घेतलेलं बघितलंय. खऱ्या अर्थानं या पद्धतीनंच आपल्याला जर आपल्या सांगली जिल्ह्याचा विकास कार्यरत करायचा असेल तर पुन्हा एकदा आपल्याला काकांना या ठिकाणी निवडून द्यायला पाहिजे. आता राजकारणात एक नवीन आली ट्रिक, सामाजिक क्षेत्रात काम करण्याची जो करण मॅट्रिक तोच करू शकतोय या सांगली जिल्ह्याच्या लोकसभेची हॅट्रिक म्हणजे आपले काका पुन्हा एकदा हॅट्रिक या ठिकाणी करणार. एवढं या ठिकाणी बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.